लाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम। तैसा फळहेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा। का सांडोनिया धनुर्धरा? तैसा फळहेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा। का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे। सातव्या अध्यायामध्ये पुढचा भाग जो भगवद्गीतेचा आहे त्याच्यामध्ये सकाम उपासना जी वेदांच्या काळामध्ये सांगितली गेली त्याविषयी भगवद्गीतेचं स्पष्ट असं प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळतं की सकाम उपासना करू नये असं भगवद्गीता सांगत नाही, पण त्याच्या मर्यादा स्पष्ट करते। म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने उपासना विधान करत असाल तर सुरुवातीला सकाम उपासना करायला हरकत नाही, पण फक्त सकाम म्हणजे काहीतरी मला हवंय म्हणून गोष्ट करणं, कुठल्या तरी गोष्टीच्या प्राप्तीसाठी आयुष्यात सतत धावत राहणं, याला मात्र कडाडून विरोध आहे। आणि त्याच्यावरचं हे भाष्य आहे, तैसे फळहेतूचा पांजरा। पांजरा म्हणजे पिंजरा। तैसे हा शब्द जेव्हा कुठल्याही ओळीच्या सुरुवातीला येतो तेव्हा तो दृष्टांताचा उत्तरार्ध असतो, त्याच्या पूर्वार्धात काहीतरी सांगितलंय ते आपण नंतर बघू। पण हे लक्षात घेऊ होती, कारण योगशास्त्राच्या दृष्टीने ही इतकी सुंदर उपमा आहे की ते योगेश्वर आहेत स्वतः ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यामुळे अशा उपमा इतक्या सहजपणे येतात की फळहेतूचा पांजरा म्हणजे प्रत्येक वेळेला कुठली तरी गोष्ट मला पाहिजे, रिझल्ट पाहिजे, दृश्य स्वरूपात काहीतरी मिळालं पाहिजे, हा जो मी माझ्या साठी घातलेला पिंजरा आहे तो सांडोनिया धनुर्धरा, तो तू सांडोनियाचा अर्थ सोडून का प्रतीती पाखी चिदंबरा। प्रतीती याचा अर्थ अनुभव, प्रचिती, अनुभूती। पाखी याचा अर्थ पंख। प्रतीतीच्या पंखांनी चिदंबरा याचा अर्थ आकाश। त्या आकाशामध्ये गोसावी नोहावे। का गोसावी नोहावे, तो का शब्द आधी आलाय, का गोसावी नोहावे म्हणजे ज्याप्रमाणे पाळीव पक्षी असतो तशी आपली स्थिती आहे, असा हा अभिप्राय की चला मिळतंय खायला पिंजऱ्यामध्ये, काय डाळ दाणे असतील, कशाला उडायची तसदी घ्या, चाललंय ते बरं चाललंय ना, अशी धारणा झालेला तो पक्षी असतो, पाळीव पक्षी। पण त्याला उद्देशून ते सांगतात की तुझ्या पंखामध्ये जी ताकद आहे ती आकाशामध्ये उडायला निर्माण झालेली आहे।
हे लक्षात न आल्यामुळे तो पिंजरा सोडत नाही. तशीच संसारामध्ये अडकलेल्या सर्व जीवांची वस्तुस्थिती आहे. गोसावी नोहावे. गोसावी हा शब्द आपण मराठीमध्ये गोसावी आडनावच आहे, पण त्या गोसावी या शब्दाचा रूट आहे ऍक्च्युली गोस्वामी या शब्दामध्ये. तो अपभ्रंश आहे गोस्वामी याचा. गो याचा अर्थ इंद्रिय, स्वामी याचा अर्थ स्वामित्व. इंद्रियांवर स्वामित्व ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांना गोस्वामी ही पदवी होती एकेकाळी, की सगळं याच्या ताब्यात आहे, तो म्हणजे गोस्वामी. त्याचा अपभ्रंश होऊन मराठीत गोसावी तयार झालं. आपण त्याला गोसाव्या वगैरे जे म्हणतो, गोसावी हा शब्द आपण वेगळ्याच अर्थाने म्हणतो, की काहीतरी बाहेरनं भस्म चर्चावर केला म्हणजे गोसावी झाला. त्याचा मूळ अर्थ असा आहे की सगळ्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात, विशेषतः इंद्रियांच्या माध्यमातून जे धावणारं मन आहे त्याच्यावर नियंत्रण ज्यांनी प्राप्त केलेलं आहे तो गोस्वामी. असं तू का होऊ नयेस, असा स्वतःचा स्वामी तू का होऊ नयेस. आणि त्याच्या आधी आलं की प्रतिती पाखी चिदंबरा, की अनुभवाच्या पंखांनी त्या चिदाकाशामध्ये एकदा तू झेपावलास, एकदा तिथे झेप घ्यायला तू शिकलास, तर तुझ्या असं लक्षात येईल की बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात ज्याच्यामुळे सुख होतं असं सगळ्या सामान्य जीवांची धारणा असते, ती धारणा तुझी गळूनच पडेल. कबीरांच्या एका दोह्यात असं म्हटलंय की जेव्हा अमन अवस्थेकडे मन हे सतत तुम्हाला न्यायची कला उत्पन्न होते, की चिदाकाशामध्ये भरारी घेऊन मनाचा नाश करून टाकायचा, अशी कला जेव्हा सहज उपलब्ध होते तेव्हा कुठल्याच गोष्टीत ऐहिक जीवनातलं ते मन लागू शकत नाही. तर अशी कला तू का उत्पन्न करून घेत नाहीस, असा तो अभिप्राय आहे. की प्रतिती पाखी चिदंबरा, चिदाकाशामध्ये, की आपल्याला भयंकर कष्टदायक वाटतं ते चिदाकाश कुठे आहे काय माहिती, काय त्याच्यामध्ये मिळणार आहे काय माहिती, कसं फोकस करायचं मन. पण हे ज्याला जमलंय की सहजच मन जाऊन तिथे चित्त जे आहे ते तिथे जाऊन रमून राहतंय, विलीन होऊन राहतंय, त्याच्या असं लक्ष येतं की बाकीच्या आयुष्यातल्या गोष्टी घडो न घडो त्याने काहीच फरक पडत नाही, खूप त्या गौण होऊन जातात. आणि सकाम उपासनेच्या बाबतीत भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत वापरलाय. पण भगवद्गीतेचा काळ जो आहे तो वैदिक काळ आहे, आणि वेदांमध्ये जे सांगितलेल्या उपासना आहेत की ज्या उपासना या कर्मकांडात्मक आहेत जास्त, की अमुक एक केलं की तमुक एक फळ. आपण व्रतवैकल्य पुस्तक आहे, तुम्ही जर गेलं तर आपण जो करतो व्रतवैकल्य, वर्षातले सणवार आणि व्रतवैकल्य, आणि मग ते कसं करायचं, त्याच्यामध्ये काय काय नियम पाळायचे, प्रत्येक व्रताचं फळ काय असतं वगैरे, असं ते सगळं सकाम उपासना असते. वेगवेगळ्या देवता असतात त्याच्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलंय की ज्याला हे कळलं नाही की एक तत्व जे आहे तेच वेगवेगळ्या रूपांनी व्यक्त होत आहे आणि त्या तत्वाशी एकरूप व्हायचं हीच आयुष्यातली मुख्य गोष्ट आहे, हे ज्याला कळलं नाही त्याच्या बाबतीत काय होतं की मग तो वेगवेगळ्या देवतांकडे आकृष्ट होतो. का? कारण त्याला असं वाटतं की ती प्रत्येक देवता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं फळ मला उत्पन्न करून देईल, आणि म्हणून त्याची तो पूजा करतो, सकाम भक्त जो असतो तो. पण ते नियम पाळायला लागतो की सोमवार म्हणजे शंकराचा वार, मंगळवार काय देवीचा वार, रविवार काय अजून खंडोबाचा, शनिवार हनुमंताचा. मग त्या ठिकाणी जाऊन तसं केलं की मी त्या देवतांना प्रसन्न करून मी घेतो, म्हणजे मग आयुष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही माझ्या. हरकत काय असं करून घ्यायला? भगवद्गीता असं म्हणते हरकत काही नाहीये. जर त्या निमित्ताने तुमची त्या देवतेशी गट्टी जमणार असेल तर तुम्ही ते करा, जरूर करा. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात की बरेच असं होतं की सुरुवातीला सगळेच लोक सकाम उपासना करतात. लहानपणी कसं आपलं असतं ना की अभ्यास सहज मुलगा करत नाही, मूल करत नाही, त्याला काहीतरी आमिष दाखवायला लागतं की हे चॉकलेट घे, मग तो अभ्यास करतो. पण त्याचा हेतू आयुष्यभर चॉकलेट खावा हा नसतो, अभ्यासाची गोडी लागणं हा असतो.
तसं सकाम उपासनेमध्ये काहीतरी मला मिळतंय म्हणून त्या निमित्ताने का विना मी परमेश्वराच्या जवळ जाऊन बसतोय, उपासना करतोय, असं जर होणार असेल तर ठीक आहे, निदान उपासनेची गोडी उत्पन्न होईल. त्या गोडीमधनं त्या देवतेवर श्रद्धा उत्पन्न होईल. म्हणजे नवस बोलतात लोक आणि नवसाला पावतो देव वगैरे, तर खरंच नवसाला पावतो का असं एकदा विचारलं. वरदानंद भारतींच्या याच्यामध्ये वाचलं होतं की खरंच नवसाला पावतो का, तर त्यांनी सांगितलं तर मी पुणेरी उत्तर देतो तुम्हाला, हो आणि नाही. हो आणि नाही असं का, तर एखाद्या प्रकारे अशा उपासनेमध्ये तुम्ही जर देवावर श्रद्धा ठेवली तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं, पण ते नवसाचं फळ नसतं, ते श्रद्धेचं फळ असतं असं त्यांनी म्हटलं. की अश्रद्धेने जर ते केलं नुसतं तर ते फळ तुम्हाला मिळणारच नाही. आणि जर मिळालं तसं लक्षात ठेवा, श्रद्धा उत्पन्न झाली म्हणून ते मिळालं, नवसामुळे मिळालं नाही, म्हणून त्याचं उत्तर हो आणि नाही असं. त्यामुळे सकाम उपासनेच्या बाबतीत महत्वाची गोष्ट अशी आहे की जर श्रद्धा उत्पन्न होणार असेल त्या देवतेवर तर हरकत नाही करायला, असं गीता पण तुम्हाला सांगते. पण शेवटी तुम्ही लक्षात घ्या की श्रद्धा उत्पन्न झाल्यावर पुढे काय करायचंय, तर हा ज्ञानाचा वर्ग आहे. म्हणून भक्तांचे 4 जे कॅटेगरी सांगितलेत ना गीतेने 7व्या अध्यायात, ही खूप मोठी गोष्ट आहे की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी या भूमिकातनं जावंच लागतं प्रत्येकाला. पण शेवटी ज्ञानी या भूमिकेत तुम्हाला यायला पाहिजे, येता आलं पाहिजे की देवासाठीच मला देव पाहिजे, बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी मला नकोय. आपला प्रॉब्लेम काय आहे की आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की मला असं वाटतं की हे मला अति तातडीने मिळालं पाहिजे, मग बघू, मी नंतर बघतो. हे जर मला आता प्राप्त झालं ना तर माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुटतील, मग मला शांतपणे उपासना करता येईल. अशी तातडीने मिळायला पाहिजे अशा गोष्टींची खूप लिस्ट आपल्यामध्ये असते. हे तातडीने झालं तर मग जरा निवांतपणा मिळेल, तोपर्यंत माझ्या डोक्यातनं तो विषयच जाणार नाही जीवन. आणि मग तो विषय पटकन घालवावा किंवा त्या विषयाची पूर्ती व्हावी अशा करता लोक खूप पळत असतात, बदलत असतात देवता. की ज्ञानेश्वर महाराज, आता मी ज्ञानोबा आता सोडला, आता मी साईबाबांकडे जातो का, ते खूप वेळ लागतो तिकडे. आम्ही असं ऐकलं शिर्डी खूप फास्ट आहे सगळं. शिर्डीमध्ये पटकन कामं होतात. तुम्ही बघा ना, एक मित्र गमतीत तुम्हाला सांगू होता की तो CA, तो म्हणला आम्ही वेगळ्या संस्थानांचे ऑडिट करतो, त्याच्यावर लक्ष येतं की जी संस्थानं खूप श्रीमंत आहेत ना आपल्याकडे, उदाहरणार्थ शिर्डीचं संस्थान, तिथे लोकांची धारणाच अशी आहे की इथे पटकन पावणारा देव आहे, जे काय ते तातडीने पाहिजे तिकडे. व्यंकटेश, तिकडे आपले बालाजी वगैरे तर काय विचारायलाच नको, सगळे सुपरफास्ट. तिकडे तर कित्येक मोठे धनाढ्य लोक, ही वस्तुस्थिती आहे, काही सगळ्यांना ओपन सिक्रेट आहे की पार्टनरशिप मध्ये असतं सगळं डील, की ते आमचे पार्टनर आहेत बिझनेस मधले, म्हणून आम्ही जातो. कम्प्लीट अर्थार्थी भूमिका कशी असते. आणि बरं असतं ना, ते काय असं काय साईन करायला लागत नाही तिकडे. हुंडीत काय जे आहे ते टाकलं, समजा 16 यातला एक आणा टाकला, बाकीचे 15 जर आपले मनाने वाईट होत असतील, कारण तिथे काय GST वगैरे भानगड नाही, काही कोणी हिशोब मागत नाही, की कारण कुठेतरी माणसाला आतमध्ये एक शल्य असतो, ते शल्य जावं या करता तो उपासना करत असतो. सकाम उपासना असते आणि त्यातनं अशी धारणा असते की ते मी केलं ना की मग माझा बिझनेस एकदम फ्लरिश होतो. तर या सगळ्या गोष्टीचा जाणीवपूर्वक निषेध करतात सगळे संत. हे सुरुवातीला ठीक आहे, पण श्रद्धा उत्पन्न जर होत नसेल आणि याच्यातच तुम्ही फक्त सकाम गोष्टीच करत राहिला तर त्यांनी काही होणार नाही. वेदांमध्ये ही गोष्ट खूप आहे. मात्र वेदांचा अभ्यास जर आपण केला तर वेदांमध्ये, आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदांना का महत्व आलं की उपनिषद हे वेदांचं सार आहे, आपण सारखं का ते घोकत असतो, याचं कारण उपनिषदांमध्ये ही गोष्ट खूप हायलाइट होते की शेवटी काय प्राप्त करायचंय वेदांमध्ये, तर ज्ञान प्राप्त करायचंय. हे जर समजलं नाही तर वैदिक काळ हा असा होता, खूप मोठा असा काळ होता की त्याच्यामध्ये लोक कर्मकांडातच गुंतलेले होते. याच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. एक सुंदर आख्यायिका जी आहे ती कुमारील भट्टांची. कसं त्या काळामध्ये असायचं की
म्हणजे सकाम याचा अर्थ कायमच पैसे संपत्ती असं नाही. तर मला ज्ञानी म्हणून सिद्ध व्हायचं आयुष्यामध्ये, आणि ते मी वेदांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. वेद माझे पाठ आहेत, ही पण एक कामनाच आहे. तर कुमारी भट्टांच्या बाबतीत असं सांगतात की ते खूप विद्वान होते, कर्मकांड करणारे होते, मीमांसक. आणि तो काळ असा होता, शंकराचार्यांचाच काळ साधारण, तेव्हा जैन आणि बुद्धांचं प्रचंड ताकद ही भारतामध्ये पसरत चालली होती. आणि जैनांचं आणि बुद्धांचं सगळ्यात महत्वाचं धोरण काय होतं की आम्ही वेदांना मानत नाही, आम्ही मुळात आत्म्यालाच मानत नाही. आणि त्यामुळे या जैन मुनीचं जे काही महत्व वाढत चालू होतं ते कुमारी भट्टांना अजिबात सहन होत नव्हतं की वेदांना डावलून, कारण ते पक्के वैदिक होते, की वेदांना डावलून हे सगळे जैन लोक स्वतःला प्रस्थापित करतात भारतवर्षामध्ये. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ते म्हणले की जे जैनांचा मला पराभव करायचा असेल आणि जैनांचं महत्व कमी करायचं असेल तर जैन धर्म मला आधी शिकून घ्यायला पाहिजे त्यांच्याशी. कारण तो काळ असा होता की कोणालाही जर तुम्हाला खाली आणायचं असेल तर तुम्हाला वादविवाद करायला लागायचा आणि वादविवाद सिद्ध करायला लागायचं की माझं मत हे तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ मत आहे आणि त्यामुळे आता तुझ्या मताला मान्यता नाही. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, न कळत म्हणजे जाणीवपूर्वक एका जैन गुरूंची दीक्षा घेतली की सगळं शिकण्याकरता त्यांचं. आणि सगळं शिकून झाल्यानंतर त्यांनी त्या गुरूंना सांगितलं की आता मी सगळं शिकलोय, पण मी मुळात वैदिक आहे आणि मी शिकायचं कारण तुम्हाला मी आता सांगतो की हे तुमचं ही जी मतपरंपरा आहे ह्याचं मला खंडन करायचं होतं म्हणून मी सगळं शिकलोय. आणि आता तुमच्याबरोबर मला वाद करून मला सिद्ध करायचंय की तुम्ही कसे चुकीचे आहात. ते म्हणले यार तू माझा शिष्य आहेस पण. ते म्हणले हो मला मान्य आहे, म्हणजे गुरुशी द्रोह करायचा नाही मला मान्य आहे, पण हे करण्याशिवाय भाग नाही मला, आणि हाच माझा मुळात हेतू होता. आणि ते त्यांनी केलं, स्वतःच्या गुरूंचा तत्वता पराभव केला, कारण वेदांचा प्रकांड अभ्यास होता. आणि तिथेच थांबले नाही, त्याच्यानंतर त्यांनी ती परंपराच चालू केली. काळ असा होता की भारतामध्ये जायचं, जिकडे कोणी असेल जैन मुनी त्यांना सांगायचं की माझ्यासमोर उभे राहा, त्यांना हरवायचं. असं करता करता खूप ठिकाण अशी आली. सुधन्वा नावाचा राजा होता भारतामध्ये, त्याच्या दरबारामध्ये असा प्रसंग आला की असे बरेच जैन लोक जमले, कुमारी भट्टांनी त्यांना सगळ्यांना हरवलं. तर ते जैन मुनी म्हणले की ठीक आहे आम्ही आता हरलोय, पण अनेक वेळा आम्ही जिंकलेलोही होतो आधी, आज हरलो म्हणून काय झालं. आपल्याकडे तसं म्हणतात की तर्क हा अप्रतिष्ठित आहे. आज एखादा माणसाचा तसं तर्क जास्त चांगला लढला म्हणून तो जिंकल्यासारखं वाटतो, उद्या आम्ही काहीतरी करून त्याला परत हारू. त्यामुळे आम्ही आज हरलो म्हणून याचं वर्चस्व मान्य करणार नाही. यांनी काहीतरी असं करून दाखवावं की तो एकदम काही पुढे वाद न घालता सुद्धा कायम उजवा आहे असं आम्ही मानू, असं काहीतरी त्यांनी वेगळं करून दाखवावं, असं त्यांनी त्या सुधन्वा राजाच्या दरबारामध्ये कुमारी भट्टाला आव्हान दिलं. काय करून दाखवा असं त्यांनी विचारलं. तर म्हणलं तुम्ही असं करा, समोर पहाड दिसतोय तुम्हाला, त्या पहाडाची एक बाजूशी कापली गेली, तिथनं वरनं उडी मारा, आणि तिथनं तुम्हाला उडी मारून जर काही झालं नाही तर आम्ही असं मान्य करू की वेद हे खरे प्रमाण आहेत, असं आव्हान दिलं. अशी ती कथा आहे. तर कुमारी भट्टांनी त्या ह्याच्यामध्ये मान्य केलं, ठीक आहे तुम्हाला माझा वेदांवर प्रगाढ विश्वास आहे, वेद मला काही होऊन देणार नाही. चढले ते पहाड आणि त्यांनी प्रार्थना केली वेदांची वर त्या पहाडावर जाऊन, की ती संस्कृत प्रार्थना, यत वेदा प्रमाणास्याहु नमे काचित भवेत क्षती वगैरे, अशी मोठी प्रार्थना आहे की जर वेद हेच प्रमाण असतील तर मी उडी मारल्यावर मला कुठली क्षती होणार नाही, काही इजा होणार नाही. मारली उडी त्यांनी. आणि असं म्हणतात की कुमारी भट्टांनी उडी मारल्यावर त्यांना काही झालं नाही, फक्त त्यांचा अंगठा पायाचा थोडासा मोडला. पण तो जैन लोकांना कळलं नाही त्यावेळेचा. ऑर्थोपेडिशियन त्याच्यामध्ये कोण नसावं जैन लोकांमध्ये, त्यामुळे त्यांना काही कळलं नाही की प्रॉब्लेम काय झाला. तर त्यांनी मान्य केलं कुमारी भट्टाचं वर्चस्व. आणि ही वार्ता पसरली की कुमारी भट्टांनी उडी मारून काही झालं नाही वगैरे वगैरे. आणि मग कुमारी भट्टांनी खूप शिष्य भारतामध्ये तयार केले. मंडन मिश्रा हे विशेष प्रसिद्ध शिष्य त्यांचे जे आहेत त्यांचं वाङ्मय आजही फॉलो केलं जातं. पण आयुष्याच्या अंतकाळी ती कथा अशी आहे की आयुष्याच्या अंतकाळी त्यांना एक खोच मनामध्ये होती की कसं कर्मकांड मानणारे किंवा वेदांना मानणाऱ्या लोकांचं धारणा असते
की कुठेतरी आपण हे सगळं करताना आपल्या गुरुचा द्रोह केलाय. आणि वेदांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे आपल्याला. ही गोष्ट आपल्याकडे फार विलक्षण आहे की कुठलाही जर अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल हातात तर तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच लागतं. त्याच्याशिवाय मोकळं नाही होत आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी क्लासिकल उदाहरण म्हणजे परशुरामाचं उदाहरण, की क्षत्रियांचा वध केला पण वध करताना अनेक अशा गोष्टी त्याच्या हातात न घडल्या. केवळ वडिलांचं वचन फॉलो करायचं म्हणून आईची हत्या केली. ते मातृवधाचं पाप त्याचं क्षालन करण्याकरताना खूप तपस्या करायला लागली. ती लोहित नावाची नदी त्यांनी आणली आहे. खूप कथा आहे. तुम्ही जर उत्तरेकडे गेलात तर परशुराम कुंड मला वाटतं ना इकडे अरुणाचलला आहे, तिथे त्यांनी ती उपासना केली. किंवा प्रभू रामचंद्रांच्या लक्ष्मणाच्या बाबतीत असं म्हणतात की रामाने रावणाचा वध केला. आता खरं तर याच्यामध्ये काही चुकीचं काहीच नव्हतं, पण तो ब्राह्मण होता. ब्राह्मण हत्येचं पाप लागलं आणि म्हणून त्याला प्रायश्चित्त घ्यायला लागलं. लक्ष्मणाला असंच प्रायश्चित्त घ्यायला लागलं. तुम्ही जर कधी हेमकुंडला गेलात, भारतातलं एकमेव लक्ष्मणाचं मंदिर, असं म्हणतात की रामानेच त्याला सांगितलं होतं त्या हेमकुंडाच्या इथे तो राहिला की प्रायश्चित्त करण्याकरता तिथे राहिला. तर ही जी उदाहरणं आहे त्याच्यातनं असं कळतं की कुठलीही गोष्ट जर करताना शास्त्राच्या विरुद्ध काहीतरी माझ्या हातनं झालं असेल तर त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि कुमारी भट्टाच्या बाबतीत त्याचं असं म्हणणं होतं, हो की मी काही झालं तरी गुरुचा द्रोह केलाय. आणि म्हणून त्या आख्यायिकेत असं आहे की ते शेवटच्या काळ जवळ आल्यावर त्यांनी हे सगळ्या शिष्यांना सगळं काम सोपवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आता अग्निप्रायश्चित्त घेणार आहे. म्हणून ते काहीतरी भाताचा भुसा त्या काळात असायचा, तो पेटवून अग्निप्रायश्चित्ताला सुरुवात केली. आणि तेव्हा शंकराचार्य तिथे आले. शंकराचार्यांनी खूप ऐकलं होतं. म्हणजे शंकराचार्य वस्तुतः कुमारी भट्टाचा पराभव करायला आले होते, पण ते जेव्हा आले तेव्हा हे अशा अवस्थेत होते. आणि ते म्हणले की मी तुमचं नाव ऐकून आलो होतो, मला तुमच्याशी बात घालून हे सिद्ध करायचं होतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या वेदाच्या आहेत, त्याच्यापेक्षा उपनिषदही महत्वाची आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं. तर तेव्हा कुमारी भट्ट म्हणले तुम्ही बघा आता माझी अवस्था अशी आहे, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे पण मी काही घालू शकत नाही. तुम्हाला वादच घालायचा असेल तर माझ्या शिष्याबरोबर घाला, मंडन मिश्राकडे जा तुम्ही, तो माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे. ते म्हणजे ठीक आहे मी जातो. तर ते निघाले. पण ते निघायच्या वेळेला कुमारी भट्ट एकदम डोळे उघडले त्यांनी. ते म्हणले थांबा तुम्ही चाललायत तर त्याच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का, कारण तुमच्यासारखी व्यक्ती आली आहे, इतके अधिकारी आहे, ह्याचं उत्तर कोण देणार मला तुमच्याशिवाय दुसरं, विचार. मग शंकराचार्य त्यांनी विचारलं की मी खरं वेदांचं एवढं पालन करणारा, वेदांसाठीच आयुष्यभर जगलो वेदांचं प्रामाण्य सिद्ध करण्याकरता, असं असताना मी जेव्हा उडी मारली तेव्हा माझा अंगठा का मोडला. जर वेद हे प्रमाण आहेत ही धारणा घेऊन मी उडी मारली. तर तेव्हा शंकराचार्य त्याला म्हणले की तू काय नक्की म्हणलास ते आठव, प्रार्थना काय म्हणलास. तर तू असं म्हणलास की यत वेद प्रमाण, जर वेद प्रमाण असतील तर मला काही क्षती पोचणार नाही, नमेक वेद काची क्षती. तू जर असं म्हणलं असतास की वेद प्रमाण आहेत म्हणून मला एक क्षती पोचणार नाही तर तुझा अंगठा मोडला नसता. असं म्हणतात की कुमारी भट्टाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलंय. तो म्हणलं बरोबर आहे, थोडी पण जर शंका असेल शास्त्राच्या बाबतीत तिथे शंकेला वाव ठेवला मी. म्हणजे माझा धडधाकट खाली उतरण्याचा सगळा घाट हा वेदांवर मी सोपवला, शंकेसही सोपवला. मला धडधाकट ठेवलं तर तुम्ही खरे, असं त्यांच्यावरच मी उलट उत्तरदायित्व टाकलं आणि म्हणून तो अंगठा मोडला, असं शंकराचार्य सांगतात. तर आख्यायिका ऐकताना असं लक्षात येतं की आपल्याकडे ही गोष्ट फार महत्वाची आहे की श्रद्धा जिथे असते तिथे संशयाला वाव नसायला पाहिजे. आणि जर संशय असेल तर त्याचं फळ हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. की जसं नरोवा कुंजरोवाची कथा, तशी अशीच कथा आहे ती युधिष्ठिरच्या बाबतीत, की युधिष्ठिर स्वर्गारोहण करताना ती करंगळी का पडली. परत काहीतरी आपण ती कथा तपशिलात जाऊन बघू, पण तो कथेचा भाग तेच सांगतो आपल्याला परत की जेव्हा
परमेश्वर मागे उभा होता आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हण अश्वत्थामा मेला, तेव्हा जो त्यांनी पॉज घेतला आणि जे हळूच आवाजात म्हणला की रोहा कुंजरोहा, तो शंकेचा भाग होता. मी अशा वेळेला सत्य काय, तर भगवान मागे प्रत्यक्ष सत्य मूर्त रूपात तुला सांगतोय की म्हण अश्वत्थामा मेला, तर जोराने म्हणायला काय हरकत आहे. ते म्हणून परत त्याला शंका होती की नाही कुठे मेला, अश्वत्थामा हत्ती मेला. द्रोणाचार्य विचारतायत, अश्वत्थामा कॉन्टेक्स्ट त्याचा मुलासाठी विचारतायत, ते आपण खोटं नाही बोलायला पाहिजे. आणि ती शंका मनात उत्पन्न झाल्यामुळे पुढचं उत्तर देताना ते मनातल्या मनात हळूच म्हणले नरोहा कुंजरोहा. त्या हळू आवाजाची ती करणारी आहे. त्याच्यामुळे कुठली गोष्ट करताना श्रद्धा किती महत्वाची आहे, आणि जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत श्रद्धा ही संपूर्णपणे सिद्ध झालेली नाहीये, असं सांगणारा हा भाग आहे. आता हा जो आहे हे सांगताना सुरुवातीच्या आधीच्या ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी तैसेन करीती प्राणीये वाया आपल्या हिती वाणीये, जे पोहतात पाणीये तळ हाताचे ने. म्हणजे समुद्रामध्ये पोहायचा स्कोप असून तळ हाताच्या पाण्यामध्ये जर तुम्ही पोहायला लागला, तुम्हाला काय म्हणायचं. सकाम उपासकांचं तसं होतं की अमर्याद तुम्हाला आहे. मला आठवतंय कुठेतरी ऐकलं होतं की ॲक्वेरियम मधला एक मासा असतो आणि तो ॲक्वेरियमचा मालक असतो, त्याला कंटाळा येतो म्हणून तो त्या माशाला जातो आणि समुद्रात सोडून येतो. आणि मग इतर माशांना एकदम कुतूहल वाटतं की अरे नवीन आला कोणतरी समुद्रात, आणि ते त्याला बघायला येतात. तर त्यांना एकदम आश्चर्य वाटतं, कारण तो मासा काय करायचा, तो जायचा एका ठिकाणी पॉइंटला, परत वळायचा, परत इकडे वळायचा, परत ॲक्वेरियम मध्ये त्याला जी सवय असते तेवढंच तो करायचा. तर ते त्याला म्हणतात, अरे तू असं का करतोस, तुला पुढेही जायला काय हरकत नाही, असं काही लिमिट नाही इथे. तो म्हणतो नाही मला तेवढीच सवय आहे, तेवढी लेन गेल्यावर मला परत फिरावंच लागतं. त्यामुळे त्याच्या पुढे सलग पोहायची माझी सवयच गेलेली आहे. तर तसं आहे की लिमिट आपणच लावून घेतलेलं आहे. जो पिंजरा आहे तो आपणच केलाय, तळहाताच्या पाण्यावर मध्येच फक्त पोहायचं. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे थिल्लरो काते, हे ऐसे कासेया करावे, जे अमृती ही रिगोनी मरावे, ते सुख अमृत होनी का नसावे अमृता माझी, तैसा फळ हे तुझा पांजरा, सांडोनिया धनुर्धरा, का प्रतिती पाकी चिदंबरा गोसावे अनुभवे. असं आहे की अमृताच्या याच्यामध्ये बुडून ज्या माणसाला राहण्याची संधी आहे त्यांनी त्या काठावर राहून राहून अमृताला करू का नको, करू का नको, घेऊ का नको असं म्हणण्यासारखं आहे. अशी अवस्था आहे. अमृताचा कुंभच आतमध्ये आहे. रामकृष्ण परमहंसांनी एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की ते म्हणले, तर नरेंद्र समजा तू बोंगा झालास आणि अमृताचा असा कुंभ ठेवलाय, तर तू त्याचं प्राशन कसं करशील जाऊन. तर नरेंद्र म्हणले, ते मी जाईन त्या जो कुंभ आहे त्याच्यावर घट्ट पाय रोईन आणि मग सोंड अशी लांब काढीन आणि अमृत घेईन. त्याच्या रामकृष्ण म्हणते, मूर्ख आहेस. अरे तू अमृतच्या कुंभामध्ये पडलास तरी ते अमृत आहे ना, तुला काहीच होणार नाहीये. ते नाका तोंडात गेलं तरी तू मरणार नाहीयेस, हे तू लक्षात घे. सोंडीत सोंड कसली काढीन बाहेर. तर नरेंद्र त्या सायन्सचे विद्यार्थी होते, त्यांना एकदम पटलं. एरवी एकदम सडेतोड बनणार होते. तेव्हा बरोबर ते म्हणले की आपल्याला मूर्ख म्हणल्याचं त्यांना वाईट वाटलं नाही, की बरोबर आपण मूर्खपणाच करतोय. की जिथे आतमध्ये डुबी मारल्यावर आपलं मरण नाहीच आहे, उलट अमृतत्व आहे, तिथे जपून जपून आपण का करावं. तसं आहे की जी लिमिट आपण घालून घेतो, ही लिमिट म्हणजे काय, आपल्या शरीराचं एक तर लिमिट आहे, आपण शरीरापुरते मर्यादित आहोत, ही धारणा हेच मुख्य लिमिट आहे. हाच पिंजरा आपण आपल्यासाठी घालून घेतलेला आहे. आणि त्या पिंजऱ्यातनं जर मोकळं व्हायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, ती म्हणजे अनुभूती. आपल्याकडे जीवनमुक्तीची कल्पना सांगितलेली आहे, की शरीरामध्ये असतानाच करायची गोष्ट आहे. शरीर सोडल्यावर मी व्यापक होणार असं नाहीये. आणि हीच तर योग साधनेची खरी ताकद आहे. योग साधना करताना जसं असं मन हे सूक्ष्मात जातं, तसं तसं ते खऱ्या अर्थाने व्यापक होत जातं.
सूक्ष्मानुभूती जी असते योगातली ती तुम्हाला व्यापक करणारी अनुभूती असते, की लक्षात येतं की नाही हे जे लिमिट आहे हे खरं लिमिट नाहीये, या बाउंड्रीज खऱ्या नाहीयेत. जे तत्व आहे ज्याला मी समजतोय की माझ्या पुरतच मर्यादित आहे, तसं ते नसून ते सगळीकडेच विद्यमान आहे. जो आधीचा आपण मागच्या वेळेचा श्लोक पाहिला होता ना, की सर्वही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा वोतला भाव, तो भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. ही सगळीकडे वासुदेव आहे असं ज्याला अनुभूती पूर्ण कळलं तोच खरा भक्ता माझी राव म्हणजे बॉस, तोच खरा श्रेष्ठ भक्त आहे आणि तोच ज्ञानी आहे. तिथपासून हा प्रवास पुढे चालू आहे. आणि असा भगवद्गीता तर म्हणते की बहुनाम जन्मना अंते ज्ञानवानमा प्रपद्यते, आणि असा सुदुर्लभ आहे व्यक्ती. एखादाच कोणतरी गजानन महाराज की जे म्हणतात गण गण गणात बोते. शेगावला जे जातात पहिले लोक त्यांना कळत नाही याचा अर्थ काय विचारतात, गण गण गणात बोते म्हणजे काय. तसं पाहिलं त्या शब्दाला काहीच अर्थ नाहीये, पण आपल्याला वाटतं असं कसं निरर्थक ते सांगतात, गण गण गणात बोते म्हणजे काय समजून सांगा आम्हाला. मग कोणतरी सांगितलं नाही म्हणजे सगळीकडे ते परब्रह्म आहे. हा मग बरोबर आहे, पण परब्रह्म म्हणा गण गणात म्हणा काही म्हणा शेवटी ते शब्दच आहेत ना, ती अनुभूती कुठे आहे. सगळीकडे एकच तत्व भरून आहे असं मी म्हणलो काय, ब्रह्म भरून म्हणले काय, आणि ते जे म्हणले त्याच्यामध्ये हे सगळे शब्द शेवटी शब्दाची फोलपटच आहेत. अनुभूती असलेली व्यक्ती ही दुर्लभच आहे. आणि त्यामुळे गणगणा गणात होते हे शेगावच्या महाराजांना शोभून दिसतं, आपण ते म्हणायचं नाही. त्यांनी अनुभूती घेऊन त्याचा तो सहज आलेला उद्गार आहे की तेच तर आहे. आनंदबाई मा ज्या होत्या त्यांना हा प्रश्न कोणी विचारला ना त्यांचं उत्तर हेच असायचं की मा काहीतरी उपदेश करा. तर त्या असं डोळे उघडायच्या, बऱ्याच काळ त्या ध्यानामध्ये असायच्या. ते डोळे उघडून म्हणायचं काय उपदेश करायचा, असं हसून म्हणायचं काय वही तो है, असं म्हणायचं वही तो है, एवढंच म्हणायचं. तर त्याच्यामुळे भगवद्गीता 7व्या अध्यायामध्ये जे प्रतिपादन करते याचा सगळ्यात महत्वाचा हेतू हाच आहे की हे अनुभूती पूर्ण ज्ञान हीच आयुष्यातली खरी महत्वाची गोष्ट आहे. आणि ते मिळवण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग हा योग मार्ग आहे, सगळ्यात थेट मार्ग म्हणू आपण. हा योग मार्ग भक्तीच्या अध्यायामध्ये येतो हे विशेष आहे. म्हणजे भक्तीचं दालन सुरू झालंय पण तरी सुद्धा अनेक त्याच्यातले जे काही श्लोक आहेत त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज मुळात योगी पुरुष असल्यामुळे अनेक दृष्टांत हे ते ध्यान योगाच्या संबंधातलेच देतात. इतर उपासना ज्या केल्या जातात, ज्या प्रकारे केल्या जातात, त्याच्यामध्ये जर ज्ञान ही गोष्ट प्रधान नसेल तर वर्षोनवर्ष केलेली उपासना ही शेवटी भरकटू शकते. हा त्याच्यातला सगळ्यात दुर्दैवी भाग आहे. म्हणजे खूप लोक त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य घालतात पण शेवटी हाताला काहीच लागत नाही. म्हणजे कलावती यांच्या बाबतीत एक प्रसंग स्वामींकडनं ऐकला होता की कलावती आई महाराष्ट्रात एका ठिकाणी कीर्तनासाठी आल्या होत्या आणि सगळे कीर्तन वगैरे छान झालं. ते झाल्यावर प्रसाद भोजनाला सगळे बसले आणि मग प्रसाद भोजन सुरू व्हायच्या आधी पार्वती पदे हर हर महादेव असं त्या म्हणल्या. असं म्हटल्यावर तिथले सगळे जे कोणी संयोजक होते, ट्रस्टी आणि सगळे, ते एकदम असं एकमेकांकडे पाहायला लागले आणि पुढे प्रसाद घ्यायलाच तयार नाही, कोणी काही बोलायला तयार नाही. उठले काही लोक. तर कलावती म्हटलं काय झालं, हे चुकले का मी. त्या म्हणले आम्ही सगळे वारकरी ह्याच्यातले आहोत आणि आम्ही पुंडलिका वरदा हरी विठ्ठल म्हणतो, तुम्ही हे काय म्हणून बसलात, हे चालणारच नाही. पार्वतीपदे हर हर महादेव इथे चालणार नाही, ते फक्त पुंडलिका वरदा हरी, आम्ही विष्णूचे भक्त आहोत. तर असं तुम्ही कसं काय म्हणलात. तर त्याच्यावर कलावती आई ज्या म्हणल्या तर ते फार ऐकण्यासारखे. त्या म्हणल्या की मला असं वाटलं पार्वतीपदे हर हर महादेव, महादेव म्हणजे शंकर, बरोबर आहे,
आणि तुम्ही सगळे वारकरी पंथ म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांना मानणार आहे, बरोबर. पण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गहिनीनाथ. त्यांचे गुरु कोण? गोरक्षनाथ. त्यांचे मत्स्येंद्रनाथ. त्यांचे गुरु कोण? शेवटी भगवान शंकरच ना. म्हणजे ते परात्पर आदी गुरुच आहेत. तुम्ही आपल्या आदी गुरूंचा नामोच्चार केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा इन्सल्ट होईल असं जर तुमची धारणा असेल तर मी तुमची क्षमा मागते हात जोडून, पण असं होईल असं मला वाटत नाही. आणि असं म्हणून ते परत मग पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हणून संत कधी दुखवत नाहीत कोणालाही. त्यांनी खंडन नाही केलं, पण त्यांनी स्वतःचं मत हे अत्यंत आग्रहपूर्वक, ज्याला काय म्हणतात पॅसिव्ह अग्रेशन म्हणतात, तसं मानलं. हे असं मला काय वाटत नाही त्याच्यामुळे कोणाचा अपमान झाला. कारण त्या संयोजकांची अशी हे होती की तुम्ही अपमान केलाय आमच्या देवतेचा, असा अपमान झालाय असं वाटत नाही. पण हे असं असू शकतं, म्हणजे वर्षोनवर्ष संस्थान चालवणारे, त्या फक्त त्या मार्गामध्ये असणारे लोक, बाकीचे सगळे सोडून द्या, की जे संसारी लोक आहेत ते सोडून द्या, पण जे परमार्थी स्वतःला म्हणवतात त्या मार्गामध्ये आम्ही संपूर्ण वेळ काम करतो असं म्हणतात, अशा लोकांच्या धारणा पण अशा असू शकतात की हे नाही चालणार, तसं असेल तर ठीक आहे. त्यामुळे अमुक एक विष्णूची पूजा केली तर भगवान शंकरांना राग येतो, शंकराची केली तर विष्णूंना, हे जे काही शैव आणि वैष्णव वॉर जे आहे हे सगळं मानव निर्मित आहे. एकच तत्व आहे जर असं असेल तर कुठल्याही तत्वाला तुम्ही कुठल्याही मार्गाने जरी भजला तरी काय कोणाला राग याचा काय प्रश्नच नाहीये ना. तसं होत नाही. आणि म्हणून हे सकाम उपासने हे सगळे जे श्लोक आले त्याच्यावरची भाष्य आहेत ती खूप महत्वाची आहेत, की तुम्ही कुठल्याही देवतेला कसं बसता आणि कुठल्या धारणेने बसता याला खूप महत्व आहे. एका ठिकाणी असं म्हटलं की गणपतीची पूजा जरूर करा, पण तुमची धारणा काय आतमध्ये की तो विघ्नहर्ता आहे, मला काही प्रॉब्लेम येऊ नये. एकदा गणपतीला की कुठलाही प्रॉब्लेम तो सोडवतो, किंवा परीक्षेचा काळ आला तो विद्येची देवता आहे, त्यामुळे पेपराला जाताना काही नाही ते गणपतीला नमस्कार करा म्हणजे सगळं आठवेल तुम्हाला. किंवा तो रुद्धी सिद्धी त्याच्या दासी आहेत, गणपतीची उपासना की रुद्धी सिद्धीचा सगळा फेवर आपल्याला मिळेल. अशा वेळी जर तुम्ही गणपतीची उपासना करत असाल तर ती सकाम उपासना आहे. अथर्वशीर्षातले एक एक शब्द आठवायला पाहिजे की तो सगळीकडे आहे, सगळीकडनं तो मला पाहतोय, तो माझं पुढणं मागणं डावीकडनं उजवीकडनं सगळीकडनं रक्षण करतोय असं आपण अथर्वशीर्षात का म्हणतो. याचं कारण कुठेतरी ती धारणा सिद्ध व्हावी की सगळीकडे तेच तत्व आहे आणि ते तत्व जे आहे ते गणपतीच्या रूपाने मी बसतोय. असं जर असेल की सगळं उत्पन्नच त्याच्यापासून झालंय आणि सगळं त्याच्यामध्येच लय होणार आहे, ज्या गणेशाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते ओंकार तत्व जो नाद ब्रह्म आहे तोच मूर्तिमय गणपती झालेला आहे. आणि त्यामुळे त्या तत्वाकडे जाण्यासाठी मला हे सगुण रूप अतिशय भावतं. अशाने तुम्ही करणार असाल तर तो ज्ञानाचा मार्ग आहे. त्यामुळे आपण कुठली उपासना करताना नक्की कुठल्या हेतूने ती करतोय या गोष्टीला खूप महत्व तिथे आलेलं आहे. आणि फळ हेतूचा पिंजरा असेल तर सावधान आपल्याला केलेलं आहे. कारण एक साधं आहे की जे काही तुम्ही मागताय ना ते टिकणार नाहीये, तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीये. जसं ते मोहम्मद गझनीच्या बाबतीत म्हणतात ना की असं म्हणतात की मोहम्मद गझनीने सगळं जग जिंकलं आणि जेव्हा त्याचं मरण जवळ आलं तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टींचा असा मोठा ढीग समोर करून ठेवला होता आणि खूप रडत होता तो. तर कोणतरी विचारलं का रडतोस, तर तो म्हणला मी एवढ्या गोष्टी आयुष्यात गोळा केल्यात सगळ्या, पण मला आता रिअलाइज होतं की कुठली गोष्ट मी पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीये, आता संपलंय आयुष्य आणि काहीच घेऊन जाऊ शकणार नाहीये. आणि मी अशाच गोष्टींच्या मागे आयुष्यावर पळत होतो की त्यातलं मी काही निघू शकणार नाही, मला जाणवलंच नाही पळताना. तर या बाबतीत म्हणून आपल्याला सावधान राहायला पाहिजे. जी गोष्ट घेऊन जाता येत नाही याच्यासाठी किती मगजमारी करायची, ती आवश्यकतेपुरतीच करावी. संतांच्या आणि सामान्य माणसाच्या मध्ये हाच फरक असतो. ते संसार करत नाहीत का, ते करतात ना संसार, पण ते आवश्यकतेपुरतं करतात. जेवढं देह धारण करायचं आहे, जे काही सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, त्याला जेवढं आवश्यक तेवढं ते गोळा करतात, पण त्याच्यापेक्षा पुढे अजिबात करत नाही. बाकीची सगळी जी काही शक्ती दिलेली आहे ती आपण अशा गोष्टीमध्ये लावली पाहिजे की ज्याच्यामुळे नरजन्माचं सार्थक होईल. हा तो सगळ्यात महत्वाचा भाग जो संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या वाङ्मयात पाहायला मिळतो. त्याच्याकरता स्वाध्याय करणं खूप महत्वाचं आहे. कारण ही गोष्ट शेवटी काय धारणेमध्ये बिंबावी लागते. परमार्थामध्ये धारणाला खूप महत्व आहे. धारणा इज व्हॉट आपल्या सध्याच्या भाषेत बोलतो ॲटिट्यूड.
की ॲटिट्यूड ट्रेनिंग आहे. स्पिरिच्युअलिटी इज ऑल अबाउट ॲटिट्यूड ट्रेनिंग. की तुमची धारणा जेवढी सिद्ध असते तेवढं आयुष्यामध्ये गोष्टी बदलतात. त्यामुळे हे जे काही ग्रंथ आहेत हे बाहेरच्या परिस्थितीत काही बदल घडवणार नाहीयेत. ते तुम्हाला इनफॅक्ट शिकवणार आहेत की बाहेरची परिस्थिती बदलवण्याकरता देवाच्या मागे जाऊ नका. जर काही तुम्हाला करायचं असेल तर ते आतमध्येच आहे आणि ते आतमध्ये पाहायची दृष्टी कमवणं हीच खरी साधन आहे. याच्याकरता हे सगळं आहे. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.